अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे मंडळी तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. धन प्राप्तीसाठी कोणते उपाय करावे? घरातील प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ हा जप दररोज 108 वेळा करावा. शक्य असल्यास घरातील एका व्यक्तीने जरी 11 माळ जप करावा. आर्थिक लाभ होईल. कपाळावर रोज गंध लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक समृद्धीचे योग तयार होतात. टिळा लावण्याची सुरुवात सोमवारपासून करणे उत्तम मानले जाते. घरच्या वायव्य दिशेला लक्ष्मीनारायण किंवा राधाकृष्ण यांचे छायाचित्र ठेवले असता धन लाभ मिळतात. घरातील देवमूर्तींना हळदीचा माळ घालण्याचा सल्ला दिला जातो. हे श्रद्धेचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. जेव्हा तुमच्या हाती काही रक्कम येते ती थेट खर्च न करता सर्वप्रथम देवाजवळ ठेवावी. दुसऱ्या दिवशीपासूनच ती वापरणे सुरू करावी. जे व्यापारी पैशाचे पाऊच वापरतात त्यांनी हिरव्या रंगाचे पाऊच किंवा पिशवी निवडावी. यामुळे आर्थिक सौंदर्य वाढते. बुधवारी कुणालाही पैसे उधार देणे टाळावे. पैशाची परतफेड होण्यात अडचण येऊ शकते. जर कर्ज फेडायचं असेल तर मंगळवारी योग्य आहे. संध्याकाळी दिवे लावल्यावर किंवा राहू काळात आर्थिक व्यवहार टाळावेत. मोठी खरेदी शक्यतो सूर्यास्ताच्या आधीच करावी. सूर्य मावळल्यानंतर मोठे व्यवहार टाळल्यास चांगले. देवाजवळ दिवा लावताना ज्योतीचं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. गंध लावताना नेहमी मधल्या बोटाचा वापर करून मगच पूजेला सुरुवात करावी. घरातून आर्थिक कामासाठी बाहेर पडताना उजवा पाय आधी बाहेर टाकावा. तसेच गणपतीला लाल फूल वाहून गरजू व्यक्तीस मदत करावी. पिठात थोडी साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घालण्याने आर्थिक फायदा होतो. बाहेर जाताना खिशात थोडे पैसे ठेवावे. रिकाम्या खिशाने बाहेर पडणे टाळा, कारण पैसा पैशाला आकर्षित करतो. घराच्या किंवा दुकानाच्या दाराला पाय लावणे टाळावे. दररोज सकाळची पूजा झाल्यावर घरात शंख वाजवावा. यामुळे घरातील नकारात्मक दूर होते. ओम नमो विष्णवे नमः हा द्रव्य प्राप्त करून देणारा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचे नित्य पठण करावे. अस्वच्छ कपडे, वाईट बोलणे, सूर्यास्ताच्या वेळी झोपणे हे सर्व लक्ष्मी नाराज होण्याचे कारण ठरतात. त्यामुळे दरिद्रता येते. दररोज सूर्यदेवता किंवा गणपतीचे नमस्कार केल्याने उत्तम आरोग्य लाभते. धनलाभ होतो. दर गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो. झोप येत नसेल तर ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय झोपण्यापूर्वी वाचवा. विशेषतः पहिल्या 16 ओव्या. आपण ह्याच्या पुढचा भाग दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.